नमस्कार मंडळी. भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये नुकताच मोठा व्यापार करार झालाय. आता गंमत अशी आहे की सरकार म्हणतंय वाह काय ऐतिहासिक करार आहे, तर दुसरीकडे आपले शेतकरी म्हणतायत थांबा हा तर आमच्यासाठी धोका आहे. मग नक्की काय आहे हे, वचन की धोका? चला आज आपण ह्याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. पण त्याआधी एक छोटीशी आठवण, अशाच सखोल विश्लेषणासाठी आपल्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, एकाच कराराच्या दोन संपूर्णपणे वेगळ्या गोष्टी. सरकारसाठी हा आहे एका विकसित भारताकडे नेणारा ऐतिहासिक मार्ग, पण शेतकऱ्यांसाठी त्यांच्यासाठी हे आहे थेट मृत्यूचं फरमान. आता प्रश्न हा आहे की एकाच गोष्टीकडे बघण्याचे हे दोन टोक कसे काय असू शकतात? एकीकडे ऐतिहासिक पाऊल आणि दुसरीकडे मृत्यूचं फरमान. चला आजच्या या विश्लेषणात आपण हेच कोडं सोडवणार आहोत. हा विषय थोडा गुंतागुंतीचा आहे, मान्य आहे. म्हणूनच आपण तो सोपा करून समजून घेऊया. या 5 भागांमध्ये आपण पाहणार आहोत की या दोन कथा काय आहेत, शेतकऱ्यांना नक्की भीती कशाची वाटतेय, सरकारला यात कोणती संधी दिसतेय, यामागे काही आंतरराष्ट्रीय राजकारण आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही लढाई आता पुढे कुठे जाणार आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. बघा, हा वाद फक्त काही आकडेवारीचा किंवा आयात निर्यातीचा नाहीये. नाही, हा वाद आहे भारताच्या भविष्याबद्दलच्या दोन वेगवेगळ्या स्वप्नांचा, दोन वेगवेगळ्या विचारांचा. जरा या शब्दांमधला फरक बघा. सगळी गोष्ट इथेच स्पष्ट होते. एका बाजूला सरकारचे शब्द आहेत, ऐतिहासिक पाऊल, विकसित भारत, मेक इन इंडिया, म्हणजे कसं एक मोठं उज्ज्वल भविष्याचं चित्र. आणि आता दुसऱ्या बाजूचे शब्द ऐका, शेतकऱ्यांचे शब्द, मृत्यूचा फरमान, विश्वासघात, घाम आणि रक्त विकणारा करार. अंगावर काटा येतो ना? या शब्दांमध्ये किती राग, किती वेदना आणि किती भीती आहे. यावरूनच हे स्पष्ट होतं की ही लढाई केवळ पैशांची नाही, ही लढाई आहे अस्तित्वाची. चला आता आपण शेतकऱ्यांची बाजू जरा खोलवर जाऊन समजून घेऊया. त्यांच्या मनात नेमकी कसली भीती आहे, का ते या कराराला मृत्यूचं फरमान म्हणत आहेत, काय आहेत त्यांच्या चिंता, बघूया. शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी आणि सगळ्यात खरी भीती आहे ती म्हणजे आपला देश एक डम्पिंग ग्राउंड बनेल. डम्पिंग ग्राउंड म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर कचरा टाकण्याची जागा. होतं काय की अमेरिका आपल्या शेतकऱ्यांना प्रचंड सबसिडी देते, म्हणजे सरकारी मदत. त्यामुळे तिथला शेतमाल एकदम स्वस्त होऊन जातो. आता विचार करा, तोच स्वस्तातला माल जर आपल्या बाजारात येऊन पडला तर आपल्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला कोण विचारेल? आपल्या बाजारपेठीची तर अक्षरशः वाताहात होईल. आणि हा धोका नेमका कोणत्या पिकांना आहे? तर बघा, सोयाबीन, सफरचंद, दूध आणि दुधाचे पदार्थ, कापूस, मका, ही यादी तशी मोठी आहे. पण एक लक्षात घ्या, हे फक्त काही पिकांची नावं नाहीयेत. नाही, या प्रत्येक नावामागे जोडलेलं आहे लाखो शेतकरी कुटुंबांचं आयुष्य, त्यांची वर्षानुवर्षांची मेहनत आणि त्यांची छोटी छोटी स्वप्न. एक उदाहरण देतो म्हणजे आपल्याला या समस्येची तीव्रता कळेल. फक्त सफरचंदाचा विचार करूया. जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात तब्बल 7 लाखांपेक्षा जास्त कुटुंब आहेत ज्यांचं पोट फक्त आणि फक्त सफरचंदाच्या शेतीवर अवलंबून आहे. आता कल्पना करा, अमेरिकेतून आलेली ती स्वस्थ चकचकीत सफरचंद जर आपल्या बाजारात ओझी गेली तर या 7 लाख कुटुंबांच्या बागेतल्या सफरचंदांचं काय होणार? त्यांच्या वर्षभराच्या घामाचं काय? शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी यावर एक जबरदस्त उदाहरण दिलंय. ते म्हणतात, हे असं आहे जसं एखाद्या गावच्या पैलवानाला थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनसोबत लढायला लावणं. ही स्पर्धा समान कशी असू शकते? आणि खरंच आहे. विचार करा ना, एका बाजूला आहे अमेरिकेचा शेतकरी, हजारो एकर जमीन, एकदम लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि अब्जावधी डॉलर्सची सरकारी मदत, आणि दुसऱ्या बाजूला आपला भारतीय शेतकरी, 2-4 एकराचा तुकडा आणि सगळा खेळ निसर्गाच्या भरोश्यावर. आपणच सांगा, ही लढाई बरोबरीची आहे का? बरं, ही झाली शेतकऱ्यांची बाजू, त्यांची भीती, आणि ती आपल्याला समजली. पण म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला एक दुसरी बाजूही असते. चला आता आपण ती दुसरी बाजू पाहूया, म्हणजे सरकारची बाजू. सरकार याकडे धोका म्हणून नाही तर एक सुवर्ण संधी म्हणून पाहतंय. सरकारने तर थेट संसदेत आश्वासन दिलंय. आपले वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं म्हणणं असं आहे की आमच्या शेतकऱ्यांचे आणि आमच्या डेअरी उद्योगाचे हित पूर्णपणे सुरक्षित आहे. आम्ही हा करार करण्यापूर्वी सर्व गोष्टींचा विचार केला आहे. म्हणजे सरकार ठामपणे सांगतंय की काळजीचं काहीच कारण नाही, आम्ही सगळा विचार केलेला आहे. आणि गंमत बघा, ज्या पिकांची यादी शेतकऱ्यांनी धोक्याची म्हणून सांगितली होती ना, जवळजवळ तीच पिकांची यादी सरकारने पूर्णपणे सुरक्षित म्हणून जाहीर केली आहे. तांदूळ, गहू, सोयाबीन, कापूस, मका, दूध. सरकारचं म्हणणं आहे की ह्या सगळ्या महत्त्वाच्या क्षेत्रांना आम्ही ह्या करारातून बाहेरच ठेवलंय. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही परिणाम होण्याचा प्रश्नच येत नाही. इतकंच नाही, सरकार फक्त डिफेन्स नाही खेळत आहे, तर आता अटॅक करायच्या तयारीत आहे.
सरकारचं म्हणणं आहे की आतापर्यंत खूप झालं. आता वेळ आहे भारताची, अमेरिकेच्या बाजारात धुमाकूळ घालण्याची. आपला बासमती तांदूळ, आपली फळं, मसाले, चहा, आपले कपडे, आपली कोळंबी या सगळ्या गोष्टींसाठी अमेरिकेचे दरवाजे उघडणार आहेत. म्हणजेच मेक इन इंडियाला ग्लोबल बनवण्याची ही एक जबरदस्त संधी आहे. पण थांबा, ही गोष्ट खरंच इतकी सरळ आहे का? फक्त शेतकरी विरुद्ध सरकार, आयात विरुद्ध निर्यात, की या सगळ्यांच्या मागे एक मोठा आंतरराष्ट्रीय राजकीय डाव खेळला जातोय? कुठला तरी छुपा दबाव आहे का? चला जरा पडद्यामागे डोकावून पाहूया. ही घटनांची साखळी बघितली ना की चित्र थोडं स्पष्ट व्हायला लागतं. बघा, सगळ्यात आधी भारताने रशियाकडून स्वस्तात तेल विकत घेतलं. यामुळे अमेरिका नाराज झाली. त्यांनी काय केलं? आपल्या मालावर थेट 50% टॅरिफ लावला. मग डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऑफर दिली की आम्ही हा टॅरिफ कमी करतो, पण एक अट आहे. अट ही होती की भारताने अमेरिकेकडून ऊर्जा, कोळसा आणि शेतमाल विकत घ्यावा. यालाच म्हणतात जिओपॉलिटिक्स किंवा सोप्या भाषेत दबावाचं राजकारण. आणि याच मुद्द्यावर शरद पवारांसारखे मोठे नेते बोट ठेवत आहेत. ते थेट आरोप करत आहेत की जनतेपासून काहीतरी लपवलं जात आहे. सरकारने दबावाखाली शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केले आहे. म्हणजे त्यांच्या मते कोणत्या तरी आंतरराष्ट्रीय दबावाखाली येऊन सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा बळी दिला आहे. तर आता या सगळ्या चर्चा, आश्वासनं, आरोप प्रत्यारोप या सगळ्याचं पुढे काय? असं दिसतंय की ही लढाई आता बंद खोल्यांमध्ये किंवा संसदेत नाही तर थेट रस्त्यावर लढली जाणार आहे. कारण शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाच्या तयारीला लागले आहेत. आणि त्यांची योजनाही अगदी स्पष्ट आहे. संयुक्त किसान मोर्चाने 12 फेब्रुवारीला देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. देशभरात चक्का जाम म्हणजे रस्ते अडवले जातील, मोर्चे काढले जातील. आपला राग व्यक्त करण्यासाठी प्रधानमंत्री मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळले जातील. आणि एक सरळ आणि स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की जर हा करार मागे घेतला नाही तर हे आंदोलन आणखी मोठं, आणखी तीव्र होईल. आणि शेतकऱ्यांच्या या इशाऱ्याला कोणीही हलक्यात घेण्याची चूक करू शकत नाही. का? कारण इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे. आठवतं 2020-21 दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत, पावसात, उन्हात वर्षभर बसून याच शेतकऱ्यांनी सरकारला 3 कृषी कायदे मागे घ्यायला लावले होते. त्यांची ताकद, त्यांचा एकोपा आणि त्यांचा निर्धार संपूर्ण देशाने पाहिलाय. आणि म्हणूनच आज सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? एका बाजूला आहे सरकारचं विकसित भारताचं स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला आहे शेतकऱ्यांची आपल्या अस्तित्वाची लढाई. या महासंग्रामात विजय कोणाचा होणार या प्रश्नाचं उत्तर तर येणारा काळच देईल. पण एक मात्र खरं, संघर्षाची ठिणगी पडलेली आहे. पुढे काय होतं, प्रत्येक घडामोडीचं सोप्या भाषेत विश्लेषण पाहण्यासाठी आपल्या कृषी साथी या चॅनलसोबत जोडलेले रहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.